नमस्कार प्रेक्षकांनो, सावलीची जणू सावली मालिकेमध्ये आता भयानक असे ट्विस्ट येताना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, खूप मोठं फंक्शन या ठिकाणी तारासाठी आयोजित केलेलं असताना या ठिकाणी हा जगन्नाथ काही करून सावलीला सारंगचं जे काही आहे गोष्टी आणि सारंगला जे सावलीचं खरं आहे, खरा आवाज कोणाचा आहे, या सगळ्या गोष्टींची भेट घडवून द्यायची असते आणि ही भैरवी वजे पुरेपूर प्रॉपर काळजी घ्यायची की हा जगन्नाथ त्याच्या मनसुब्यात यशस्वी होऊ दे नये म्हणून. आणि त्या पद्धतीने ती सावलीला समजून सुद्धा सांगते की आता या ठिकाणी आपलं जे काही पुढं बोलणं होईल किंवा जे काही बोलू ते फक्त आपल्यातच राहिलं पाहिजे. सारंगला किंवा बाकी कोणालाच कळता कामा नाही, लक्षात ठेव. आणि यावेळी तुम्हाला पाहायला मिळते सावली मान घालूनच हो, खाली घालूनच हो असं म्हणताना या ठिकाणी दिसते. आणि भैरवी मग तिला सांगते की उद्या फायनल राऊंड आहे, त्यामुळे तू व्यवस्थित तयारी करून घे. तुझा तो मानलेला बाप जो आहे ना, तो सुद्धा त्या ठिकाणी असणार. तो काही ना काही गडबड नक्की करणार आहे, लक्षात ठेव. पण आपल्याला ताराला जिंकवायचं आहे. उद्याचा दिवस तारासाठी खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेव. आणि त्यावेळेस सावली हो म्हणते, पण त्यांचं बोलणं सुवासनाच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सोहम येताना दिसतोय. त्यामुळे भैरवी थोडी घाबरते. चुकून यांनी सगळं ऐकलं की काय, सगळा खेळ माझा खल्लास होईल याची भीती सुद्धा तिला या ठिकाणी वाटू लागते. परंतु या ठिकाणी पुढे पाहायला मिळते की सोहम तिला विचारतो, भैरवजी तुम्ही ते काय करताय, प्लीज आतमध्ये चला. पण मी ती नाटक करताना दिसते की काही नाही सोहम, मला दुसरीकडे सुद्धा जायचं, स्पर्धा आहे ना, त्यामुळे सावलीला काही इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायच्या होत्या म्हणून मी इथे आले होते. हे सगळं ऐकून सोहम दुर्लक्ष करतो. ठीक आहे असं म्हणतो. आणि भैरवी त्याला विचारत असते की मला समजत नाही, तू इथे सुट्टापुट्टामध्ये नक्की चालला तरी कुठे आहे सांग. भैरव बोलतो, तू एवढं सुटापुटात चालले तरी कुठं. तेव्हा या ठिकाणी हा सोहम बोलताना दिसतोय, काय नाही, मी आता ना खूप मोठी म्युझिक कंपनी लॉन्च करणार आहे आणि त्याबद्दलचे माझे खूप मोठे प्रेझेंटेशन आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी मी चाललोय. हे ऐकून भैरव खूप खुश होते की सोहम म्हणजे आता मेंदळांच्या घरात आहे आणि एक उद्योगपती तयार होणार. आणि त्यावर तो लाजूनच हो म्हणतो आणि ताराकडे पाहू लागतो. तर सावली ही हसतच दोघांकडे पाहत असते. भैरवी म्हणत असते की चला आता तुला त्याला सांगेल की सोहमसाठी एक सुंदर पोरगी छानपैकी बघ, म्हणजे लवकरात लवकर तुझं लग्न करता येईल. आणि हे ऐकून सोहम सुद्धा म्हणतो, पण त्यासाठी मुलीच्या आईने सुद्धा होकार द्यायला पाहिजे ना. हे ऐकून तारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की गाराला लागायला हसू लागते. पण भैरवला सध्या जास्त काही कळत नाही नक्की चाललंय तरी काय. तर भैरवी म्हणत असते की अरे सांग, तुझ्या मनात कोण असेल तर, हँडसम आहे, दिसतो, तू खुश असतो, बरंच काही असते, सांग फक्त. तेव्हा ते हसूनच तिथून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. भैरवी आणि तारा सुद्धा त्याच्या घरी जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निघताना दिसत. परंतु तुम्हाला इथे पाहायला मिळते सावली मात्र त्या ठिकाणीच थांबताना दिसते. त्यानंतर अस्मी सुद्धा त्या ठिकाणी येताना दिसते आणि सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं आणि स्पष्टपणे ऐकलं गेलं नसल्याने तिला फक्त इतकंच म्हणत असते की ती कळत नाहीये. त्या भैरवी सावलीकडे एवढं काय काम असतं ती खूप विचार करते, कारण सावलीशिवाय तिचा पत्ताच हलत नाही. आणि सावली तिच्यासोबत काम करावं म्हणून माफी वगैरे सगळ्या गोष्टी एवढं केलंय, तिला शंका या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे. परंतु तिला स्पष्ट ऐकू गेलं नसल्याने काही कळत नाही. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगन्नाथचा काय संबंध या सगळ्यामध्ये. त्यांच्या बोलण्यात त्याच्या नावाचा उल्लेख सारखा सारखा होत होता. नेमकं काय हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे असं सुद्धा ती अस्मी या ठिकाणी आपल्याला विचार करताना दिसते. दुसरीकडे सोहम सगळ्यांसमोर मस्तपैकी या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट देत असते. सगळेजण उत्सुकतेने या ठिकाणी सोहम काय सांगतोय ना या ठिकाणी ऐकत असताना आपल्याला दिसत आहे. आणि सगळेजण खूप उत्साहाने कौतुकाने त्याचं ऐकत सुद्धा असतो. आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल की हा सोहम त्याच्या म्युझिक कंपनी जी काही खुलणार असतो त्याचं नाव सगळ्यांसमोर आणतो आणि त्या कंपनीचं नाव मेंदळे म्युझिक कंपनी त्याने या ठिकाणी ठेवलेलं असतं. आणि हे सगळं ऐकून तिलोत्तमा खूप खुश होते आणि मग सोहम सांगू लागतो की आता आपल्याला या कंपनीसाठी एक चेहरा हवा आहे आणि तो चेहरा कसा शोधायचा याची कल्पना सुद्धा माझ्याकडे आहे. आणि मग त्यानंतर तो लगेच सगळ्यांना सांगतो की सध्या आपल्या
देशातील जी सगळ्यात मोठी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेचा आपण स्पॉन्सर करूयात. म्हणजेच म्युझिक इंडस्ट्रीमधलं आपलं हे पाऊल असेल पहिलं आणि नवीन आहे आणि नावही या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी होईल, पब्लिसिटी सुद्धा होईल आणि बरंच फेमस होईल. सगळे जण या कंपनीला ओळखतील असं सुद्धा बोलताना तो या ठिकाणी इथे आपल्याला दिसतोय. त्याचसोबत त्या स्पर्धेची जी कोणी विजेता किंवा विजेती होईल त्याला आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणून बनवून घेऊया असं सुद्धा या ठिकाणी सोहम सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतं. तीही प्रसिद्ध होईल आणि आपली कंपनी पण प्रसिद्ध होऊ शकते असं सुद्धा तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतो. परंतु हे सगळं ऐकून मात्र सोहमची जी आयडिया असते सावली खूपच घाबरताना दिसते आणि तारा देखील त्याच स्पर्धेमध्ये असते. आणि तर ऐश्वर्याला सोहम सांगते की तुझी आयडिया तर चांगली आहे, मात्र इतर ब्रँड्स या स्पर्धेला स्पॉन्सर करत आहेत. पण मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे सोहम, तुला स्पॉन्सर करायचं आहे ना, मग करूयात आपण स्पॉन्सर. आणि ते ऐकून सोहम या ठिकाणी खूप खुश होताना सुद्धा आपल्याला दिसतोय आणि सगळेच जण सोहमला सपोर्ट करतात आणि त्याचं या ठिकाणी भरभरून कौतुक करतात. आधी हे सगळे नावं ठेवायचे पण आता काहीतरी करतोय म्हणून ते पाठिंबा देताना सुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला ते दिसत आहेत. त्याच वेळेस सावली मात्र इथे घाबरते दिसते, कारण तिला माहित असतं तारा फक्त नावाला आहे, ते तिचा आवाज आणि सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माझा आहे. मी नसेल तर काहीच होऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळेस मग मॅनेज कसं करायचं तिला भीती सुद्धा या ठिकाणी आपल्याला वाटताना इथे दिसत आहे. आणि बऱ्याच गोष्टीचा ते विचार सुद्धा करताना परंतु सावली टेन्शन घेते की आता पुन्हा नवीन कोणतं संकट नको यायला, उभं राहणार तर नाही याची भीती सुद्धा त्याला या ठिकाणी वाटू लागते. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आज मी सकाळी चहा बंद असतात तितक्यात तुम्हाला पाहायला मिळते सावली सुद्धा तिथे येताना दिसते आणि सावली त्या ठिकाणी येते. अस्मी मुद्दाम तिला विचारते की तुला चहा घ्यायचा आहे का? ती नाही म्हणते, पण अस्मिताला बसवते आणि म्हणते अगं घे, खूप छान केलंय मी बनवलं, टेस्ट करून बघ. त्यामुळे सावलीचा नाईलाज होतो आणि मग बोलता बोलता अस्मी तिला या ठिकाणी विचारताना दिसते की भैरवी, जे तुझ्या मध्ये काय आहे विषय, काय आहे सांग ना. तू अनेक वर्षापासून त्यांच्याकडे काम करत असशील ना, तू त्यांचं कामही चांगलं केलं असेल, पाहिलं असेल, पण तुझ्याशिवाय त्यांचं असं काय अडून आहे की ती फक्त या ठिकाणी तुलाच कामाला ठेवायचं म्हणते, तुझ्याशिवाय पानही हलत नाही. तेव्हा सावली या ठिकाणी हे सगळं ऐकून थोडी घाबरताना सुद्धा दिसते. ती काहीतरी उत्तर देऊन अस्मिला या ठिकाणी आता टाळण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसते आणि त्यामुळे अस्मिता संशय अजूनच वाढतो. काहीतरी गडबड आहे असं सुद्धा तिला या ठिकाणी वाटू लागतं. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम सावलीला विचारते की तू ज्या स्पर्धेच्या ठिकाणी कशी जाणार आहेस? तर सावली सांगते रिक्षाने. तर अस्मी म्हणते ठीक आहे. आणि मग सावलीला चहा देते आणि हसतच मनाशी म्हणते की आता मला काहीतरी नक्कीच गडबड आहे अशी शंका वाटते आणि सावलीवर व्यवस्थित ती आता लक्ष ठेवण्याचा विचार करताना दिसते. त्यानंतर आपण पाहतो की स्पर्धेच्या ठिकाणी भैरवी आणि तारा असलेल्या असतात आलेल्या. तर संपूर्ण मीडियावाले त्या दोघींना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात सुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतात. तेव्हा भैरवी या ठिकाणी म्हणताना दिसते की मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देणार नाही. आणि हे ऐकून रिपोर्टर म्हणतो की काय झालं मॅडम, तुम्ही घाबरलात की काय? आणि हे ऐकून मग भैरवी मात्र तुम्हाला संतापताना दिसेल. ती म्हणत असते की जगभरातून स्पर्धक इथे आले आहेत ना, तर माझी तारा ही स्पर्धा जिंकणार आहे हे लक्षात ठेवा. आणि भैरवी कोणालाही घाबरत नाही, उलट स्पर्धा झाल्यानंतर बघू काय होतंय ते. त्या कोणाला घाबरत नाही, त्यानंतर तुम्हीच मला घाबरत असं सुद्धा ते बोलताना दिसते आणि त्या ठिकाणाहून निघून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. सगळीकडे मेंढळाचे बोट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तेथीलच काही लोकांना विचारते की हे मेंढळ म्हणजे रूपम कॉन्स्टेबल का असं विचारते, ते स्पॉन्सर करतायत का? आणि त्यावर तो माणूस हो बोलतो. मॅडम बाकीचे जे काही ब्रँड्स होते ना त्यांच्यासोबत त्यांनी काहीतरी डील केलं आणि मग त्यानंतर ते ब्रँड्स निघून गेले आणि मेंढळ ही स्पर्धा स्पॉन्सर करतायत. आणि हे ऐकून तारा खूप खुश होते, कारण तिला माहिती असतं की हे सगळं सोहमने तिच्यासाठी सगळं काही केलं असेल. ते खूप आनंदात सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आणि भैरवीला म्हणत असतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपला स्टाफ या ठिकाणी तोच आहे, तुम्ही जे सांगितलं ना तेच सगळं होईल, स्पर्धा तारा मॅडमच जिंकणार, तुम्ही काळजी करू नका असं भैरवीला ते सांगतो. चार चौकात तुमच्या तोंडावरच ताबा ठेवा. आणि त्यानंतर तो माणूस तिथून निघून जाताना मात्र या ठिकाणी आपल्याला दिसेल. मग सावली त्या ठिकाणी येते आणि भैरव लगेच तिला
या ठिकाणी सिक्रेट रूममध्ये ठेवताना आपल्याला दिसते. आणि सावली सांगतोस की तू इथूनच गाणं गाणार आहे, एक लक्षात ठेव. तुझ्यासमोर ही स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर काय करत आहे तुला सगळं व्यवस्थित दिसेल. राऊंड थोडा वेगळा आहे, वेट राऊंड आहे. तुझ्यासोबत अजून एक व्यक्ती गाणं गाणार आहे, त्यामुळे तुला त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी मॅच करायच्या. काही गडबड करू नको. त्यामुळे थोडस सावली या ठिकाणी घाबरताना आपल्याला दिसते. उलट वैभवतीला धमकी देताना दिसते की सगळं काही नीट झालं पाहिजे, काही अडचणी झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे तर पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये जो आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे.